डीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल. गाताईच्या नावानं जय श्रीराम, जय श्रीराम, जय वाणी, जय शिवाजी, भारत माता की, भारत माता की. आज सालाबाद प्रमाणे आपल्या जिल्ह्याची अतिशय महत्वाची यात्रा, घाटाई देवीची यात्रा उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सर्व भक्त मंडळीच्या त्याचबरोबर आलेल्या सर्व पालख्या या सर्वांच्या याच्यामध्ये एक अपूर्व अशा वातावरणामध्ये इथं पूर्णत्वाला जाते किंवा पार पडते. आज या यात्रेला देवीचा आपल्या आशीर्वाद घ्यायला मुद्दामून मागोटाणेवरून प्रकाशदादा सुर्वे आपले आमदार हे आवर्जून इथं उपस्थित आहेत. सगळ्यांनी एकदा प्रकाशदादांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आपल्या सातारा तालुक्यात आणि देवीच्या इथं त्यांनी आशीर्वाद घेतला त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर माझ्या काकडेच्या इथं उपस्थित आहेत. आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मान्य राजूभैया भोसले, महेंद्र शेठ, सर्वच आपले जाधव सर, देवरुजी, सगळेच आता आपले जयराम काळे, भगत मंडळी सगळेजण आज मान्यवर उपस्थित आहेत. तुम्ही सगळे ही यात्रा ज्यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी यशस्वी होती. आपण सर्व घाटाई देवीचे भक्त मंडळी सगळ्यांचं मी घाटाई देवीच्या यात्रेला मनापासून स्वागत करतो. देवीच्या चरणी प्रार्थना करतो की आई घाटाई देवीच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचं जीवन, आपल्या सर्वांचं आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावं. प्रत्येकाला आरोग्य, प्रत्येकाचं चांगलं घाटाईच्या आशीर्वादानं राहू हीच देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आज प्रकाशदादा इथं आले. प्रकाशदादांना सांगू इच्छितो की दादा तुमचा मतदारसंघ याच्यामध्ये आमची सातारकर मंडळी फार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जास्त करून पूर्वेकडची लोक आहेत. 100% तुम्ही आज घाटाईचा आशीर्वाद घेतलाय, आमच्या देवीचा आशीर्वाद घेतलाय आणि आमची ही सातारकर मंडळी मुंबईमध्ये तुमच्याच मागे राहतील हा माझ्या या सर्व सातारकरांच्या वतीने तुम्हाला शब्द आहे. त्यामुळे पुढं ज्या वेळेला कधी तुम्हाला गरज लागल, ज्या वेळेला कधी निवडणुका लागतील त्यावेळेला नक्कीच आमचा सातारकर तुमच्या मतदारसंघातला तुमच्याबरोबर खंबीरपणे उभा असेल हा माझा शब्द माझ्या या लोकांच्या वतीनं, सातारकरांच्या वतीनं मी तुम्हाला देतो. आणि भैयानी आता देवीच्या चरणी आशीर्वाद मागितलाय. तुम्ही आता पुढच्या वेळेला आलं की मंत्री होऊनच यायचं. आता पण दादा तसं तुमच्या मंत्र्यापेक्षा काही कमी खात नाहीये. 3-4 गाड्या पुढे मागं पोलिसांच्या होत्यात. आम्हाला पोलिसांना मागून पण आम्हाला गाडी देत नाहीत अशी आमची अवस्था आहे. जप्तीचा भाग जरी सोडला तरी दादांचं नेहमीच आपल्या सर्वांवर लक्ष आहे मुंबईमध्ये. कारण शेवटी आपली लोक जी मुंबईला व्यवसायाला, नोकरीला, शिकायला असतात, मुलं असतात, कुणाचा ना कोणाचा आधार तिथं त्यांना लागतो. कारण स्थानिक विषय काही ना काही होत राहतात. त्यामुळे नक्कीच प्रकाशदादांचं सहकार्य आपल्याला सर्वांना कायम राहील. भैयांनी आता सांगितलं त्याप्रमाणे लवकरच आपण रोड कुडेघर मार्गे जो रस्ता वर काढणार आहे त्याचं काम आपण आता सुरू करतोय. की ज्या परळी भागातली जे सर्व पालख्या असू दे किंवा परळी भागातली जी सर्व भाविक असू देत यांना सातारवरून फिरून यायला लागणार नाही. इथूनच रोड मधनच परळीवरनं असेल, पलीकडनं आपलं कासारत असू दे, पलीकडं आपलं कुस असू दे, कुठलीही गावं असू देत, सर्व लोकांना रोड मधनच वर येणं शक्य होईल. अशा पद्धतीनं ते काम आपण लवकर सुरू करतोय. दुसरं म्हणजे आपलं कास्त धरण झालं. कास्त धरण मोठं करत असताना रस्ता आपला पाण्याखाली गेला. लवकरच कासच्या धरणावर नवीन पूल हा येण्या जाण्यासाठी आपण बांधतोय. त्यामुळे त्याचा पण फायदा येणाऱ्या लोकांना सगळ्यांना होईल, पर्यटकांना होईल. आज तरुण मित्र माझे सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जमिनी विकू नका. म्हणजे अनेक वेळेला अनेक कार्यक्रमांमध्ये सांगत असतो व्यवसायाचे आता नवीन साधनं आपण उडकली पाहिजेत. आज आपल्याला घाटाई देवीच्या आशीर्वादाने एवढं
भरभरून निसर्ग आपल्याला सगळा मिळालेला आहे. तिथे येणारी लोक आता हजारोच्या संख्येनं लोक येतात. त्यामुळे व्यवसायाचे जे काय आपल्या समोर पर्याय आहेत ते आता सगळ्यांनी बघितले पाहिजेत. आज तुम्ही सातारपासून जर इथं घाटाईपर्यंत आला तर प्रत्येक हॉटेलच्या समोर सर गाड्या लागलेल्या आहेत. एक पण हॉटेल तुम्हाला आता जाताना सुद्धा मोकळं दिसणार नाही. त्यामुळे व्यवसायाच्या गोष्टी बघा, व्यवसाय आपल्या इथं कसा वाढवता येईल, पर्यटन जे वाढायला लागले त्याचा फायदा कसा घेता येईल याच्याकडं प्रामुख्यानं तरुण पिढीनं लक्ष दिलं पाहिजे. आपण बाहेरच्यांना जमिनी विकतो, मुंबईवाल्यांना कुणाला तरी शेठ मंडळींना जमिनी विकतो आणि परत काय करायचं तर त्याच बांधलेल्या हॉटेल पुढे आपण वॉचमॅन म्हणून काम करायचं किंवा आपण तिथं भेटली. ही आपल्या इथली खऱ्या अर्थानं दुर्दैवी परिस्थिती आणि ही बंद झाली पाहिजे. आपला व्यवसाय भले छोटा असू दे पण छोटा व्यवसाय करा, जसं जमल तसं मोठं व्हा, पण जमिनी विकून पैसे घालवू नका. ही माझं सर्व माझ्या तरुण मित्रांना सांगणं आहे. त्यामुळं लवकरच आपलं खाली शेमडी जायचं आता MTDCचं वॉटर स्पोर्ट्स आपले सुरू होणार आहेत. 50 कोटी रुपये शासन खर्च करत आहे आणि MTDCच्या माध्यमातून स्कुबा डायव्हिंग असेल, हाऊस बोट्स असतील, क्रूज बोट्स असतील, असं सगळ्याला आपण मंजुरी घेतली आहे. त्यामुळं जे पर्यटक वासोट्याला जातात ते पर्यटक इथंच 2 दिवस का होईना तर राहिले पाहिजेत आपल्या या भागामध्ये सगळीकडे. म्हणजे मी नुसतं इथं कास किंवा असं नाही म्हणत, कासची फुलं बघायला येणारे पर्यटक पण त्यांना एक 2-3 दिवस इथल्या इथं कुठं ना कुठं गुंतून राहिले पाहिजेत. अशा पद्धतीनं पर्यटन आपलं वाढवायचं चाललंय. त्यामुळं आपल्याला भरपूर व्यवसाय करायला हे मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे तिथली परिस्थिती काय आहे, आपण कसे राहतो हे तुम्ही मी सगळ्या चाळींवर खोल्यांवर मी जाऊन बघितलंय. त्यामुळे आता मुंबईमध्ये जाण्यापेक्षा आपल्या इथं आपण व्यवसाय कसा करता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवावं. आज घाटाईच्या आशीर्वादानं या भागातली, या तालुक्यातली आणि प्रामुख्यानं परळी खोऱ्यातली जेवढे रस्त्याचे विषय होते, दळणवळण आपल्या डोंगरी भागाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. आज आपण जे पेट्रोल आणले संपवले. या ठिकाणी यात्रा आपली दरवर्षी भरती, या ठिकाणी पण सर्वांनी जयराम वगैरे इथं सर्व मंडळी आहेत, आपली भगत मंडळी आहेत, सगळ्यांनी प्रयत्न करून अनेक सुविधा या येणाऱ्या भक्तांसाठी, इथं येणाऱ्या भाविकांसाठी सगळ्यांनी मिळून शासनाच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिल्यात. विकास कामं बरीचशी झाली, टाकी असेल, पाण्याच्या योजना असतील, या आपण पूर्णत्वाला नेल्यात आणि येणाऱ्या भाविकांना सोय त्यांची व्हावी हा प्रयत्न आपण केलाय. त्यामुळे सगळ्यांनी शिस्तीमध्ये यात्रा संपन्न करावी ही माझी आपल्याला विनंती आहे. परत एकदा आपल्याला एवढंच सांगतो की घाटाईचा आशीर्वाद, देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे, कायम राहील याची नक्कीच आपल्या सर्वांना खात्री आहे. परत एकदा